काय काय करीतो या मना परी नाईके नारायणा. नारायणा काय काय करीतो परी हे नाईके. आमचं मन काय ऐकायला तयार नाही देवा. करू नये त्याची करी विवंचना नेऊ पतना आदरिले. प्रयत्न तर आम्ही फार करतोय देवा, पण या मनाचा स्वभाव आहे की हे थांबतच नाही. मनाचं स्वाभाविक आहे. संतांनी कमी प्रयत्न केला नाही महाराज. आता त्यांना त्या गोष्टीची आवश्यकता नाही, पण तुम्हा आम्हाला कळण्यासाठी संतांनी किती प्रमाणं दिलेली आहेत की आम्ही आमच्या मनाला किती समजवावं. थोडं समजवलं नाही. संतांनी कितीतरी प्रमाणातून आपल्याला सिद्ध होतं. संतांचा जेवढा म्हणून उपदेश आहे तो कोणाला आहे हो? जनाला आहे का मनाला? बोला की. मला जरा सुधरणा गेलंय म्हणून बोला. उपदेश मनाला की जनाला? बहुतांश उपदेश पराभंग सगळे मनाकडे आहेत. सगळे मनाकडे आहेत. ऐसे जागवी तो मना, 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 ऐसे जागवी तो मना. सरी से जना सहित, सरी से जना सहित, ऐसे जागवी तो मना, ऐसे जागवी तो मना. तैसे जना येता, तैसे जना येता, ऐसे जागवी तो मना, जागवी तो मना. संतांनी मनालाच जागवलेला आहे. तुका म्हणे मना मज भीक द्यावी. या मनाचं विशेष आहे. संतांनी कितीतरी वेळा नको नको जना गुंतू माया जाळी असं आहे का? नको नको मना आहे की नाही? वासनेच्या संगे नको जाऊ. संतांनी मनाला सांगितलं महाराज. आणि परमार्थ हा मनाचाच विषय आहे. देहाचा जर विषय असता तर नटवोनी देह पायाचे चिंतन असं प्रमाण आलं असतं. ते नाठवोनी देह पायाचे चिंतन का बरं आलं? देहाचा आणि परमार्थाचा काही संबंध नाही महाराज. याचा अर्थ संबंध नाहीच असा नाही. देह दिसण्याचा आणि परमार्थाचा संबंध नाही. नाहीतर कुब्जाया किम नामरूपमधिकम सुभाषितकार बोलतात की नाही, त्या कुब्जेचं काय सौंदर्य होतं का हो? काय ते जरास्याचरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का जातिर्विदुरस्य. आता मला सगळं आठवायचं नाही ते. का जातिर्विदुरस्य यादव पतेरुग्रस्य किम पौरुषम कुब्जाया किम नामरूपमधिकम किम तत्सुधाम नो धनम. याच्यावर एक पाठ झाला शेखर बाबाचा. आता मी सांगत बसायचे कारण नाही. भक्त्या तुष्यति केवलम न च गुणैर भक्तिप्रियो माधव. भक्तिप्रियो माधव. त्यामुळे देहाचं कसं असणं आहे याच्याशी काही भगवंताचा आणि परमार्थाचा संबंध नाही. मग देहाशीच संबंध नाही तर हा देह कुठं जन्माला आला याच्याशी तरी काय संबंध असणार आहे परमार्थाचा? परमार्थाचा संबंध मनाशी आहे. मनाशी आहे. म्हणून संतांनी मनाला नेहमी सांगितलं बाबा देवाच्या चरणाजवळ राहा. पण काय केल्या देवा, आमचं हे मन ऐकत नाही. प्रयास तर खूप केला आहे, भरपूर प्रयास केला, पण काही केल्या हे मन ऐकत नाही. काय काय करीतो या मना परी नाईके. त्याला समजावून सांगितलं, रागावून सांगितलं, ऐकतच नाही. बरं त्याला पकडून धरून सांगा म्हणलं तर ते दिसतही नाही. निळेमा अंबरी मृगतृष्णा लहरी वायाची फरारी वाव झाले. वाया म्हणा हे नाव एरवी कल्पनाची सावी जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. काय म्हणून या मनाला बोलावं? धरायला जावं तर कुठं धरायला सापडत नाही. म्हणा हे कैसे केवढे धरू जाता तरी न सापडे. आणि एरवी राहटावया थोडे त्रैलोक्य या. म्हणून देवा प्रयत्न तर खूप केला या मनाला तुझ्या चरणाजवळ लावण्याचा. वेळ घेत नाही त्याच्यासाठी.
प्रयत्न तर खूप केला पण आमचं मन काही तुझ्या चरणाजवळ येत नाही देवा. आणि एक गोष्ट लक्षात आली, काय? जेवढं म्हणून या मनाला वळवण्याचा प्रयत्न करावा तेवढा याला जोर जास्त येतोय महाराज. हे मनाचा फार मोठा अवगुण आहे. यया साधा वया लागी, ज्ञानोबा बोलतात, जे बळ आणि जे अंगी ते इंधने जैसी आगी सावावो होय. ज्ञानोबा सांगतात, या मनाला साधावं म्हणून जे बळ आणावं की नाही ते आगीत इंधन टाकल्यासारखं आहे. आग लागली आणि विझवायसाठी माणसं धडपड करू लागली. चांगलं 500 फुटाहून पाण्याचा साठा 500 फुटावर, तिथून पाणी आणायला लागली. एकाने विचार केला 500 फुटाहून पाणी आणण्यापेक्षा जवळच कडव्याची गंजी आहे. कडव्याची गंजी काय म्हणतात बुवा आता? कडव्याची, बरोबर आहे ना? म्हणजे तिकडल्या भागात कडबा म्हणतात की कडव्याची गंजी आहे. मग पाणी तेवढ्या लांबून आणून टाकण्यापेक्षा कडबा टाकलेला काय वाईट आहे? चालेल का हो महाराज? इंधने जैसी आगी सावावं होय. तसं मनाला साधावं, याला आपल्या म्हणजे आपल्या चाकोरीमध्ये चालवावं म्हणून जेवढा संकल्प करावा तेवढं मन हे जास्त भडकल्यासारखं करतंय. येथ एक नवलावो जो जो की जे तर न उपावो तो तो आपावो होय. ते एक जो जो प्रयत्न करावा तो तो उपाय होण्याऐवजी अपाय होतोय. आणि म्हणून देवा आम्हाला एक गोष्ट कळाली. काय कळालं? तुझ्या केल्या विना स्थिरवश नोहे माना, स्थिरवश नोहे माना, स्थिरवश नोहे माना. ए पूजा केला विना स्थिरवश नोहे माना, स्थिरवश नोहे माना, स्थिरवश नोहे माना. तुझ्या केल्या विना स्थिरवश नोहे माना, तुझ्या केल्या विना स्थिरवश नोहे माना, स्थिरवश नोहे माना, स्थिरवश नोहे माना. आम्ही काहीही केलं देवा तर आमच्या लक्षात आलं की हे मन काय आम्हाला आटपणारं नाही. तेवढं सामर्थ्य आमच्याकडं नाही देवा, तेवढं बळ आमच्याकडं नाही. आणि जे बळ वापरावं ते त्या मनाला सहाय्यक होऊ लागलंय. म्हणून आता आम्ही बळ वापरण्यापेक्षा आम्हाला एक गोष्ट कळाली की तुझ्या केल्या विन स्थिरवश नोहे मन. तुम्ही केल्याशिवाय, तुम्ही त्याला स्थिर केल्याशिवाय आमचं मन काही स्थिर होणार नाही. त्या मनाला बंधन येणार नाही. ते मन सैरभैर धावणारं मन हे स्थिर होणार नाही देवा. म्हणून आमच्यावर कृपा करा आणि तेथे माझी हरिवृत्ती राहो असा आशीर्वाद आम्हाला द्या.